गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं AI-171 हे ड्रीमलाइनर 787 विमान कोसळलं. अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदामध्ये विमान कोसळलं. या विमान अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची माहिती समोर येते. दुपारी 1:31 या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केलं होतं. मात्र अवघ्या 8 मिनिटात 625 फूट उंचीवर असताना विमान अहमदाबाद विमानतळालगत असलेल्या मेघानी नगर भागामध्ये कोसळलं. अपघातग्रस्त विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासून लंडनच्या गॅटविक विमानतळापर्यंत विमानाचा प्रवास होणार होता. त्यासाठी विमानाच्या इंधन टाक्या पूर्ण क्षमतेने भरण्यात आल्या होत्या अशी माहिती समजते. अपघातग्रस्त विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगालचे नागरिक होते. याशिवाय 1 कॅनेडियन नागरिक देखील विमानात होता. विमान रहिवासी प्रदेशावर कोसळल्यामुळे मृतांचा आकडा हा वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये. तर या विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची असोसिएटेड प्रेसने माहिती दिलेली आहे. विमान दुर्घटनेत कुणीच बचावलं नाहीये असं AP वृत्तसंस्थेने म्हटलंय. अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी AP वृत्तसंस्थेला ही माहिती दिल्याचा दावा करण्यात आलेला आणि त्याच्यामुळे या अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याचं असोसिएटेड प्रेसचं म्हणणं आहे. तर अहमदाबादमधील एअर इंडियाचं विमान मेघानी नगरमधल्या सिव्हिल रुग्णालयाच्या TB विभागावर कोसळलं. विमान कोसळलं त्या भागात 20 ते 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर विमानाचा काही भाग BJ वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलवरही कोसळल्याची माहिती आहे, ज्याच्यामध्ये 25 पेक्षा जास्त विद्यार्थी हे जखमी झाल्याची माहिती समोर येते. तर या अपघाताबद्दल एव्हिएशन एक्सपर्ट अमोल यादव यांनी महत्वाची माहिती दिली. पाहूया. तर स्ट्रक्चरल डॅमेज किंवा फ्यूल स्टार्वेशन म्हणजे दोन्ही इंजिन्स बंद पडणं हे एकच कारण मला दिसतंय. आणि हे इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतरच कळू शकेल की नक्की झालेलं काय, कोणाकडून चूक झाली किंवा ही दुर्घटना कशा रीतीने घडली. प्रवास करण्यासाठी ही विमानं वापरली जातात आणि याची म्हणजे मुख्य मुद्दा ह्या विमानाचा असा आहे की ह्याच्यामध्ये जवळपास 1,00,000 किलोग्रॅम एवढं फ्यूल नेण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे. नॉनस्टॉप बराच लांबचा प्रवास करू शकतात. त्याच्यामुळे बॉम्बे लंडन ह्या फ्लाईट्स पॉसिबल होतात. हे विमान अगदी स्ट्रेच करून पृथ्वीच्या दुसऱ्या भागाला म्हणजे इथून मुंबईवरून डायरेक्ट आपण न्यूयॉर्क पर्यंत जाऊ शकतो एवढी याची क्षमता आहे. आणि फ्यूल कॅरिंग कॅपॅसिटी भयंकर जास्त असल्यामुळे हा ऍक्सिडेंटची भयानकता जरा जास्त वाढलेली आहे. तर अहमदाबादच्या अपघातग्रस्त एअर इंडिया विमानात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी होते. विजय रुपाणी लंडन दौऱ्यावर चालले होते. विमानाच्या बिझनेस क्लासमधनं ते प्रवास करत होते. रुपाणी यांचा बोर्डिंग पास ज्याची कॉपीही माध्यमांच्या हाती लागलेली आहे. एअर इंडिया प्रवाशांच्या यादीत रुपाणी 12व्या नंबरवर होते अशी माहिती मिळते. बिझनेस क्लासमधील 2D या सीटवरून ते प्रवास करत होते. गिनती थे, हम बाजू में ही रहते. मैं ज्यादा नहीं बोल सकती. कितने साल से आप दोनों यहाँ पे रहते हैं? 35 साल से रहते, 88 से रहते. हम हमारे साथ ही रहते. हम फैमिली जैसा ही है. मेरा हस्बैंड है वो फैमिली डॉक्टर है उसका. और मैं तो मान ही नहीं सकती कि ऐसा हो सकता है. तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींची आपण ओळख करून घेऊया. विजय रुपाणींचा जन्म 2 ऑगस्ट 1956 ला झाला. म्यानमारमधील राजकीय अस्थिरतेमुळे कुटुंब राजकोटमध्ये स्थायिक झालं. तर गुजरातच्या सौराष्ट्र विद्यापीठातनं BA LLBचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. भाजपच्या महिला आघाडी सदस्य अंजली यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नी, 1 मुलगा मुलगी असा त्यांचा परिवार आहे. तर एका मुलाचं कार अपघातात निधन झालंय. 2006 ते 2012 ते राज्यसभा सदस्य होते. तर 2014 मध्ये राजकोट पश्चिम मधून ते आमदार झाले. 2016 मध्ये गुजरात भाजपचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्रीही झाले. सध्या पंजाब आणि चंदीगडचे भाजप प्रभारी म्हणून ते काम पाहत. तर
तर गुजरात सरकारकडून आता नातेवाईकांना आवाहन करण्यात आलंय. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागणार आहे. त्यामुळे नातेवाईकांनी डीएनए सॅम्पल्स रुग्णालयात जमा करावीत असं आवाहन हे डॉक्टरांनी केलंय. नुकतीच डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेतली, संवाद साधला माध्यमांशी आणि या संदर्भात त्यांनी आवाहन केलेलं आहे. नातेवाईकांना डीएनए सॅम्पल्स रुग्णालयात जमा करण्याच्या दृष्टीने त्यांनी आवाहन केलं. भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. भारती, या आवाहनामधले महत्वाचे मुद्दे कोणते? अश्विन, खरं तर अत्यंत दुर्दैवी अशी ही गोष्ट आहे. मात्र आता गुजरात सरकारकडनं हे जे सगळे नातेवाईक तिथे पोहोचलेले आहेत, काळजीने पोहोचलेले आहेत, त्या सगळ्यांना त्यांनी एका हॉलमध्ये बसवलेलं आहे. तिथे त्यांच्याकडनं माहिती घेतली जाते आणि त्यांना जी अपेक्षित माहिती आहे ती पूर्णपणे देता येत नसल्यामुळे आता गुजरात सरकारकडनं हे आवाहन केलं गेलंय की सगळ्या नातेवाईकांनी आता पुढे यावं. कारण मृतदेहांची जर ओळख पटवायची असेल लवकरात लवकर तर आपल्याला डीएनए सॅम्पल्स आवश्यक आहे. कारण आपल्याला माहिती आहे की खूपच मोठा हा अपघात होता. त्या अपघातानंतर अनेक मृतदेह ओळखता सुद्धा येत नाहीयेत आणि म्हणूनच डीएनए सॅम्पल्स लवकरात लवकर द्या, पुढे या, अशा पद्धतीचं आवाहन सरकारकडनं केलेलं आहे. आणि अर्थात बरेच नातेवाईक जे गुजरातमधले होते ते पोहोचलेले आहेत. त्यांना सरकारकडनं जमेल तशी माहिती दिली जाते. मात्र अर्थात नातेवाईकांना पुरेशी माहिती अजून मिळत नाहीये, ती दिली जाऊ शकत नाहीये. अश्विन. भारती, धन्यवाद या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स जाणून घेत राहू. तिकडे एअर इंडिया अपघातग्रस्त विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. यातील 2 पायलट, 10 अटेंडंट होते. या विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सबरवाल हे मुंबईचे रहिवासी आहेत, तर सहवैमानिक क्लाइव्ह कुंदर होते. विमानाने उड्डाण केल्यावर वैमानिकांनी तातडीने मे डे हा आपत्कालीन संदेश एटीसीला दिला होता अशी माहिती समोर येते. मात्र त्यानंतर विमानाशी संपर्क तुटला आणि फ्लाईट रडारवरून दिसेनासं झालं. कॅप्टन सुमित सबरवाल यांना 8,200 तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता, तर सहवैमानिक क्लाइव्ह कुंदर यांना 1,100 तासांचा फ्लाईट अवर्सचा अनुभव आहे. मे डे हा संदेश अत्यंत बिकट परिस्थिती उद्भवली तर वैमानिकाकडनं एटीसीला दिला जातो. मे डे हा शब्द 3 वेळा उच्चारून हा संदेश दिला जातो, तसा तो दिला गेला होता. या व्यतिरिक्त क्रू मेंबर्समध्ये 2 जण मराठी असल्याची माहिती आहे. अपर्णा महाडिक आणि मैथिली पाटील अशी त्या दोघींची नावं आहेत. तर क्रू मेंबर्समध्ये कोण कोण आहे? क्लाइव्ह कुंदर फर्स्ट ऑफिसर, सुमित सबरवाल हे मुख्य पायलट, त्यासोबतच क्रू मेंबर्समधले अन्य नावं: अपर्णा महाडिक, श्रद्धा धवन केबिन एक्झिक्युटिव्ह 1, केबिन एक्झिक्युटिव्ह 2 दीपक पाठक, इरफान शेख, नंथेम सिंगसेन, मैथिली पाटील, मनीषा थापा या सगळ्यांचा क्रू मेंबर्समध्ये समावेश आहे. तर क्रू मेंबर्सपैकी एक असलेल्या अपर्णा महाडिक या तटकरे कुटुंबियांच्या नातेवाईक असल्याची माहिती आहे. अपर्णा महाडिक अपघातग्रस्त विमानामध्ये होत्या. या विमानामध्ये एकूण 12 क्रू मेंबर्स होते, ज्याच्यामध्ये अपर्णा महाडिक यांचाही समावेश होता. तर विमान दुर्घटनेपूर्वी पायलटने जवळच्या एटीसीला एक सिग्नल पाठवल्याची महत्वाची माहिती आहे. या विमानाने अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टीत 23 वरून दुपारी 1:39 उड्डाण केलं. उड्डाण घेताच जवळच्या एटीसीला मेडे कॉल पायलटकडनं दिला गेलेला, पण त्यानंतर विमानाने एटीसीला कोणताही सिग्नल दिला नाही. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान क्रॅश झालं. मेडे कॉल म्हणजे कोणत्याही विमानातील एक आपत्कालीन संदेश असतो, जो विमान गंभीर संकटात असताना किंवा प्रवाशांच्या किंवा क्रूच्या जीवाला धोका असताना पायलट देत असतो. तर हा मे डे संदेश नेमका काय असतो? संकट काळात सर्व मार्ग संपतात तेव्हा वैमानिक मे डे मे डे मे डे असं 3दा म्हणतो. मे डे म्हणजे वैमानिकाला तातडीच्या मदतीची गरज आहे हे जगात सर्वांना कळतं. फक्त आपत्कालीन संकटात वैमानिकाकडून हा संदेश एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवला जातो. प्रवासी किंवा क्रूच्या जीवाला धोका असेल तेव्हा मे डे कॉल केला जातो. विमानात मोठा बिघाड झाला, टेक ऑफ किंवा लँडिंग शक्य नसेल, इंजिन निकामी होणं, विमानामध्ये आग लागली, हवेत टक्कर होण्याचा धोका किंवा हायजॅक सारखी स्थिती असेल तर मे डे कॉल केला जातो.